नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जपानी स्त्री या पाठाचा अर्धा भाग पाहिला होता। इंदू साखळीकरांनी जपानी स्त्री या पाठामध्ये संकटे माणसाला कशी खंबीर बनवतात, संकटे कशी लढायला शिकवतात, जगण्याचा अनुभव संकटामुळे कसा येतो आणि त्यामुळं आपण समृद्ध कसं होतो, आपला विकास पर्यायाने देशाचा विकास कसा होतो हे या पाठातून सांगितलेलं आहे। सुरुवातीला त्या जपानी स्त्रीचं व्यक्तिचित्र करत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्वच क्षेत्रामध्ये जपानी स्त्री कशी पुढारलेली आहे हे सांगून जपानी मुली जर घरातच काम करायच्या ती बसायला लागल्या तर त्यांची कशी चेष्टा होते हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। आज त्याच पाठाचा पुढचा राहिलेला भाग पाहायचा आहे। पहा तर पुस्तकामध्ये आपण राहिलेला पाठ पाहू। त्यांच्या या उत्तरानं मी मनातल्या मनात सरदच झाले। पुढे काय बोलावं हे मला सुचेना। एकेकाळी हिंदी स्त्रियापेक्षा अगदी मागे गोशात वावरणाऱ्या या जपानी स्त्रिया इतक्या कशा पुढारल्या या कोड्याचा मी मनाशी विचार करत होते। तेव्हा कमीज खा हसत हसत म्हणाल्या, तुम्हाला फार आश्चर्य वाटलं असेल नाही, पण तुम्हाला माहीत आहे 30-40 वर्षापूर्वी आमची काय स्थिती होती ते। आम्ही अगदी अंधारात होतो असे म्हटले तरी चालेल। आमची ही पडकी अंधारी घरं 2 धक्क्यात पार उकडून पडली। एक म्हणजे 1819 साली झालेला भूकंप आणि दुसरा म्हणजे हिरोशिमावर 1945 साली झालेला बॉम्ब हल्ला। ही 2 महाभयंकर संकट आमच्या प्रगतीला सर्वस्वी कारणीभूत आहेत। घराचा आधारच नाहीसा झाल्यावर आम्हाला रस्त्यावर यावंच लागलं व स्वतःच्या पायावर उभे राहण्याखेरीज गत्यंतर राहिलं नाही। गत्यंतर नाही, पर्यायच नाही। काय काय झालेलं आहे बघा। या महत्त्वाच्या परिच्छेदामध्ये लेखिका आपल्याला सांगून पाहतात की संकट माणसाला यायला पाहिजेत। संकटामध्ये माणूस तावून सुलाखून निघतो आणि जेव्हा संकट येतात तेव्हा लढण्याचं बळ मिळतं, लढण्याची ऊर्जा मिळते आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व साकारतं। आता इथं पण तसंच सांगितलेलं आहे बघा। जेव्हा त्या कमीज खा सोशलिस्ट पक्षाच्या प्रभावी कार्यकर्त्या मिसेस कमीज खा यांनी जेव्हा सांगितलं की मुली घरात बसतात तेव्हाच त्यांची चेष्टा होते जपानमध्ये, असं सांगितल्यानंतर आता जेव्हा लेखिका इंदू साखळीकर हे उत्तर ऐकतात तेव्हा म्हटले बा, त्यांच्या या उत्तरानं मनातल्या मनात मी सरदच झाले। सर्द होणे, आश्चर्यचकित होणे, अवाक होणे, अचंबित वाटणे, नवल वाटणे असं सांगितलेलं आहे बघा। कारण आपल्या देशामध्ये मात्र विरुद्ध अवस्था याच्यापेक्षा आहे आणि तिथं मात्र घरामध्ये मुली बसल्यानंतर त्यांची चेष्टा होते असं म्हटलेलं आहे बघा। आणि त्यामुळं लेखिका पुढं सांगू पाहतात, एकेकाळी या जपानी स्त्रिया मात्र अगदी आपल्या हिंदी स्त्रियापेक्षा मागं असायच्या, खूप मागं असायच्या। त्यात गोशामध्ये असायच्या। गोशात म्हणजे बुरख्यामध्ये इतक्या ह्या घाबरट होत्या, इतक्या या भित्र्या होत्या। गोशात वावरणाऱ्या या स्त्रिया इतकं कसं काय पुढारलेल्या आहेत, इतक्या खंबीर कसं काय बनलेल्या आहेत हे जेव्हा लेखिका मनातल्या मनात ते उत्तर शोधते त्यावेळेला मात्र लेखिकेला एक कोडच पडलेला आहे। आणि तेव्हा कमीज खाच म्हणतात, पुन्हा लेखिकेची मनस्थिती त्यांना कळलेली आहे। आपल्या स्त्रिया अशा आणि या इतक्या पुढारलेल्या। मागं जर पाहिलं तर या स्त्रिया गोशामध्ये वावरत होत्या आणि आपल्या स्त्रिया मात्र थोड्याशा खंबीर होत्या। पण इतकी प्रगती या स्त्रियांची कशी काय झाली हे जेव्हा मिसेस कमीज खाननं सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, नवल वाटेल की आम्ही अगदी अंधारात होतो काही वर्षापूर्वी। 50 वर्षापूर्वीची आमची अवस्था काय आहे, आम्ही खूप अंधारामध्ये होतो आणि आमची ही पडकी अंधारी घरं
कशामध्ये कुठले धक्के दोन बसले आहेत बघा, त्यामुळे उघडून गेले आमचं सगळी घरं, आम्ही सगळं बर्बाद झालेलो आहे. कशामध्ये? तर महत्त्वाच्या ज्या दोन गोष्टी सांगितल्यात त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या कोणत्या बघा. 1819 साली झालेला भूकंप. आता जर आपण जपानचा नकाशा पाहिला तर जपानच्या नकाशामध्ये चारी बाजूला समुद्रच आहे आणि समुद्रात असणारा हा जपान देश, आणि त्यामुळं जपानमध्ये वारंवार भूकंप होत असतात. भूकंप प्रवण क्षेत्र जपानमध्ये आहे आणि त्यामुळे जपानमध्ये दरवर्षी शेकडो भूकंप होत असतात. आणि असाच महाभयंकर झालेला भूकंप तो म्हणजे 1819 सालचा भूकंप. लाखो लोक जमिनीखाली गाडली गेली, लाखो घरं उद्ध्वस्त झाली, सगळे संसार धुळीला निघाले. एवढंच नव्हे तर अनेक जण जमिनीखाली गाडले गेले. आता हाताच्या बोटावर उरलेले जी लोक होती, जी लहान मुलं होती, स्त्रिया होत्या, यांना देश चालवायचा होता. मग आता रडून उपयोगाचं नाही, लढायला पाहिजेत असंच त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं 1819 साली झालेला भूकंप असेल हा मोठा धक्का आम्हाला बसला. आणि त्याच्यापेक्षा मोठा धक्का कुठला असेल तर दुसरं महायुद्ध. विद्यार्थी मित्रांनो, महायुद्धाचे काय परिणाम आहेत ते आपण समाजामध्ये पाहतो. पहिलं महायुद्धामध्ये किती मनुष्य संहार झाला, दुसऱ्या महायुद्धामध्ये तर अणुबॉम्बचा वर्षाव केला गेला. आणि अमेरिकेनं नागासाकी असेल, हिरोशिमा असेल, याच्यावरती जपानच्या त्या शहरावरती जेव्हा अणुबॉम्ब टाकला आणि जो संहार झाला, जे काही झाले ते न भूतो न भविष्यती असं जपानचा सगळा नाश झालेला आपण पाहतो. जेव्हा अणुबॉम्ब पडला तेव्हाच नव्हे तर तेव्हापासून आजपर्यंत त्या अणुबॉम्बची झळ अनेक जणांना बसत आहे. कित्येक लोक जळून खाक झाली, कित्येक लोक होरपळली गेली, काही लोकांचे हात पाय गेल्यानंतर अपंग झालेले आहेत काही लोक. एवढंच नव्हे, जर जो विषारी वायू पसरलेला आहे त्यामुळं पाणी दूषित झालं, तिथली जमीन सगळी विषारीमय झालेली आहे. आणि तेव्हापासून त्या वायूमुळं आजपर्यंत तिथली अनेक लोक अपंग जन्माला आलेली आपण पाहतो. इतका संहार, इतका विनाश त्या दुसऱ्या महायुद्धामुळे झाला. आणि जपान सहजासहजी हार मानलं नसतं. जेव्हा अमेरिकेनं हे शेवटचं अस्त्र जपानवरती टाकलेलं आहे आणि त्या अणुबॉम्बमुळं जपान बेचिराग झालं, जपानचं खच्चीकरण झालं आणि उद्ध्वस्त झालेल्या जपाननं शरणागती पत्करलेल्या. आणि त्यानंतर 1946 साली दुसरं महायुद्ध आपण संपलेलं पाहतो. इथं पण तेच सांगितलं आहे बघा. 1945 साली झालेला बॉम्ब हल्ला, आणि या बॉम्ब हल्ल्यामुळं जी दोन ही महाभयंकर संकट आली त्यामुळं आम्ही उद्ध्वस्त झालो म्हटलेलं आहे बघा. कारण घरचा आधारच नाहीसा झाला, आणि घरचा आधार नाहीसा झाल्यानंतर आम्हाला रस्त्यावरच यावं लागलं, स्वतःच्या पायावर उभं राहावं लागलं. आता काय करणार? कोण आपल्या मदतीला येणार? कोणी येणार नाही. सुखामध्ये सगळेजण वाटेकरी असतात मित्रांनो, दुःखामध्ये कोणी वाटेकरी नसतं. आणि अशाच वेळेला त्या बेचिराग झालेल्या जपानच्या मदतीला कोण धावून आलं नाही. आणि त्यावेळेला जी काय होती चिल्ली पिल्ली मुलं यांचा सांभाळ करण्यासाठी काही उरलेल्या ज्या स्त्रिया होत्या या स्त्रियांनी कंबर कसली. आणि त्यामुळं जपान आता सावरायचं असेल, जपानला आता उभं करायचं असेल तर आम्हीच कंबर कसायला पाहिजेत. आपण गोशात राहता कामा नये, आपण लढायला पाहिजेत, आपण कष्ट करायला पाहिजेत. हे या स्त्रियांनी मनामध्ये आणलेलं आहे. आणि जपानची एकी झाली आणि जपानची प्रगती झाली. कशामुळं? या दोन संकटामुळं. त्यामुळे संकट आली आणि आम्ही एवढी प्रगती केली असंच त्यांनी सांगितलेलं आहे बघा या परिच्छेदामध्ये. कमीज खानच्या प्रयत्नामुळे दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याबरोबर स्त्रियांच्या एका क्लबच्या पार्टीला गेले. टोकियोमधल्या एका फॅशनेबल हॉटेलमध्ये ही पार्टी होती. काही प्रतिष्ठित पुरुष मंडळीही या समारंभाला हजर होती. मध्यभागी पिंगपॉंग सारखं खूप मोठं लांबट टेबल होतं. दोन्ही कोपऱ्यात झगमगीत प्रकाशात मोठमोठे कॅमेरे स्टँडवर उभे केले होते. टेबलावर सर्व खाद्यपदार्थ व पेये कलापूर्ण पद्धतीने मांडली गेली होती. मध्यभागी लाऊडस्पीकर होता. हजर असलेल्या
राजकन्या, प्रसिद्ध नट्या, गायिका, कवयित्री, कादंबरीकार, लघुकथा लेखिका अशा स्त्रिया होत्या. मला त्यांची तोंड ओळख व्हावी म्हणून कमीज खाननी मला बोलवलं होतं. त्या राजकन्या इतक्या नम्र होत्या की राजकन्येचा दिमाग त्यांच्या वागण्या बोलण्यात अजिबात दिसत नव्हता. टोकियोमधील माझ्या मुक्कामात मी बघता येईल तेवढ्या स्त्रियांच्या संघटना पाहून घेतल्या. या संघटना टोकियोपासून खूप लांब अंतरावर होत्या. आता या परिच्छेदामध्ये लेखिका काय सांगतात बघा. आता कमीज खान या सोशलिस्ट पक्षाच्या प्रभावी कार्यकर्त्या यांची लेखिकेबरोबर ओळख झाल्यानंतर त्यांना एका परिषदाकरता बोलवलेलं होतं बघा. आणि एका स्त्रियांच्या क्लबच्या पार्टीला लेखिका टोकियोमध्ये गेलेल्या दिसतात. आणि टोकियोमधील एक फॅशनेबल हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये एक पार्टी आहे कुणाची, स्त्रियांची. पण या स्त्रियांच्या पार्टीमध्ये काही प्रतिष्ठित पुरुष मंडळी सुद्धा होती. आणि मोठा असणारा तो हॉल, त्या हॉलच्या मध्यभागी एक टेबल ठेवलं होतं. काय म्हटलेलं आहे बघा, टेबल सुद्धा पिंगपॉंग सारखं होतं. आता पिंगपॉंग हा काय भानगड असेल तर पिंगपॉंग म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा टिपेमध्ये, 18व्या शतकात युरोप खंडात एक चेंडू आणि गोल लाकडी बॅट घेऊन डायनिंग टेबलवर हा खेळ खेळला जायचा किंवा इसवी सन 1800 मध्ये. त्यानंतर सेल्युलाइट बॉल वापरून व बॅटवर रबरी कव्हर घेऊन खेळू लागले. 1926 मध्ये राष्ट्रीय टेबल टेनिस असोसिएशनची स्थापना झाली. 1950 ते 1960 या काळात जपानमध्ये व 1960 ते 1970 मध्ये चीनमध्येही हा खेळ खेळला जाऊ लागला. 1980 पासून यांचा समावेश ऑलिम्पिकमध्ये करण्यात येऊन तो खेळ जगप्रसिद्ध बनला. मी काय सांगायलोय, पिंगपॉंग म्हणजे काय तर युरोपमधला हा पूर्वीचा खेळ, लाकडी बॅट आणि टेबलावरती खेळला जाणारा खेळ. आणि त्यानंतर काय म्हटलं बघा, 1926ला राष्ट्रीय टेबल टेनिस असोसिएशनची स्थापना झाली. आणि 1950 ते 60 मध्ये हा खेळ जपानमध्ये खेळला जाऊ लागला. आणि 60 ते 70 मध्ये चीनमध्ये खेळला जाऊ लागला. आणि 1980ला ऑलिम्पिकमध्ये सुद्धा या खेळाचा समावेश करण्यात आला. असा तो पिंगपॉंग सारखा टेबल कुठं होता तर टोकियोमधल्या त्या फॅशनेबल हॉटेलमध्ये होता. खूप लांबट असणारा तो टेबल. आणि या टेबलच्या त्या हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये मात्र झगमगीत प्रकाश रचना होती. असं म्हटलं बा, मोठमोठे लाऊडस्पीकर ठेवण्यात आलेलं होतं. आणि त्या टेबलवरती सगळे वस्तू, खाद्यपदार्थ अगदी कलापूर्ण रचनेनं मांडलं होतं. खायचं पण आहे, पण खात असताना सुद्धा पद्धतशीर मांडणी त्यांची किती छान केलेली होती. आणि हे पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा सौंदर्य किंवा कला आपल्याला दिसते बघा. खाद्यपदार्थ किंवा पेय कलापूर्ण रचनेने मांडली होती. मध्यभागी लाऊडस्पीकर होता. आणि हजर असलेल्या स्त्रियामध्ये कोण कोण स्त्रिया होत्या सांगितल्या बघा, लक्षात ठेवा. राजकन्या त्या देशाच्या होत्या. प्रसिद्ध नट्या सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर होत्या. गायिका होत्या, कवयित्री होत्या, कादंबरीकार, लघुकथा लेखिका अशा अनेक क्षेत्रातील स्त्रिया, प्रतिष्ठित स्त्रिया या कार्यक्रमाला होत्या. यांची तोंड ओळख लेखिकेला व्हावी म्हणून लेखिकेला कमीज खाननं बोलवलं होतं. आणि त्यावेळेला लेखिकेने या सगळ्या स्त्रियांना पाहून घेतलं. आणि त्यावेळेला लेखिकेला जाणवलेलं आहे या स्त्रिया इतक्या नम्र होत्या. राजकन्या असूनही, प्रसिद्ध नट्या असूनही त्या राजकन्येचा दिमाग मात्र त्यांच्या वागण्या बोलण्यात अजिबात दिसत नव्हत्या. इतक्या त्या नम्र होत्या. आपल्याकडे काय असतं बघा, एखादी कुठलीही अभिनेत्री जरा एखाद्या मालिकेत आली तर तिचे पाय जमिनीवरती राहत नाहीत, ती हवेतच असतात. आपले असे अनेक राजकीय पुरुष किंवा स्त्रिया किंवा अनेक अभिनेत्या मात्र असं हवेमध्ये असल्यासारख्या त्या असतात. पण इथं मात्र इतका नम्रपणा, इतका शालीनपणा होता की त्यांच्याकडून आपण भरपूर शिकावं असं होतं. म्हणून म्हटलं बा, टोकियोमध्ये या मुक्कामामध्ये मला ज्या ज्या स्त्रियांच्या संघटना पाहायच्या होत्या त्या सगळ्या मी पाहून घेतल्या आणि सगळ्यांचा मी अभ्यास केला. आणि टोकियोमधून खूप लांब अंतरावर असणाऱ्या ज्या संघटना होत्या त्या संघटनेचा अभ्यास आता इथं दिलेला आहे. ज्या महत्त्वाच्या 2 संघटना या पाठावरती आहेत त्या संघटना कशा कशा सांगितल्यात बघा.
त्यापैकी सर्वात महत्त्वाच्या संघटना म्हणजे मदर्स युनियन आणि हाऊसवाईफ्स युनियन. प्रथम मी मदर्स युनियनच्या अध्यक्षांना भेटायला गेले. एका मोठ्या 3 मजली इमारतीत आम्ही शिरलो. पहिल्या मजल्यावर मदर्स युनियनचं ऑफिस, दुसऱ्या मजल्यावर पालकांची संस्था आणि तिसऱ्या मजल्यावर शिक्षकांच्या संघटनेचं ऑफिस. मदर्स युनियनच्या अध्यक्षा 70-75 वर्षाच्या होत्या, पण त्यांचा उत्साह मात्र दांडगा होता. मला त्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक तृप्ती जाणवली. नावावर वाटलं ही संस्था केवळ मातांची मार्गदर्शक असेल, तशी ती आहेच. आणि 1945 साली हिरोशिमावर बॉम्ब हल्ला झाला तेव्हा अनेक घरं जमीनदोस्त झाली, कित्येक संसार धुळीला मिळाले. देशातील तरुण पुरुषांची संख्या कमी झाली. आई बापाविना, घरादाराविना पोरकी झालेली दिनवारी मुलं दारोदार हिंडू लागली. त्या मुलांना आश्रय देण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना झाली. आता संस्था किंवा स्थापना किंवा मंडळ आपण पाहतो. आपल्या देशात मात्र अनेक महिला मंडळ आहेत, अनेक तरुण मंडळ आहेत. कशासाठी स्थापन केली, काय कार्य आहे हे आपण जाणतो. पण जपानमधील ह्या ज्या स्त्रियांच्या संघटना होत्या त्या 2 संघटना दिल्या आहेत महत्त्वाच्या. त्याच्यामध्ये पहिली आहे मदर्स युनियन म्हणजे माता संघटना आणि दुसरे आहे हाऊसवाईफ्स युनियन म्हणजे गृहिणी मंडळ. आता लेखिका अनेक संघटना पाहिल्या, पण ज्या मोजक्या 2 संघटनांची माहिती दिलेली आहे तिथं काय सांगितलं आहे बघा. प्रथम लेखिका मदर्स युनियन म्हणजे माता संघटना यांच्या अध्यक्षाला भेटायला गेलेले आहेत. मग सुरुवातीला लेखिका सांगतात की ही संघटना मात्र 3 मजली इमारतीमध्ये हिचं ऑफिस आहे. यांचं सुरुवातीला मात्र त्यांनी आपलं ऑफिस इतकं छान बनवलेलं आहे. 3 मजली इमारतीमध्ये ऑफिस यांचं आहे. पहिल्या मजल्यावर काय सांगितलं आहे बघा, 3 मजली इमारत, पहिल्या मजल्यावर मदर्स युनियनचं ऑफिस लक्षात ठेवा. दुसऱ्या मजल्यावर पालकांची संस्था आणि शेवटच्या 3ऱ्या मजल्यावरती शिक्षकांच्या संघटनेचं ऑफिस अशी रचना केलेली आहे. खालती पहिल्या मजल्यावरती मदर्स युनियनचं ऑफिस, दुसऱ्या मजल्यावरती पालकांची संस्था आणि 3ऱ्या मजल्यावरती शिक्षकांच्या संघटनेचं ऑफिस. लेखिका जेव्हा त्या अध्यक्षांची मुलाखत गेलेली आहेत, अध्यक्षा किती वर्षाच्या होत्या, 70-75 वर्षाची तरुणी होती. तरुणी का म्हटलेली आहे बघा, आमच्याकडं 20-25 वर्षाच्या तरुणी सुद्धा किती वृद्ध झाल्यासारख्या नाराज असतात, पण हित मात्र ही स्त्री 70-75 वर्षाची होती, तरी सुद्धा तिचा उत्साह इतका दांडगा होता, उमेद इतकी होती की तिच्या चेहऱ्यावर लेखिकेला अलौकिक तृप्ती जाणवलेली आहे. खरं इतक्या वृद्ध वयामध्ये सुद्धा ती इतक्या उत्साहानं काम करायची. आणि त्यावेळेला म्हटलं बघा की नावावर मला वाटलं की ही केवळ काय मातांची मार्गदर्शक असेल. मातांची मार्गदर्शक तर आहेच, माता संघटना तर आहेच, पण त्याचबरोबर जेव्हा 1945 साली जपानवरती किंवा जपानच्या हिरोशिमावरती जेव्हा बॉम्ब हल्ला झालेला आहे तेव्हा अनेक घरं जमीनदोस्त झाली, कित्येकाचे संसार धुळीला मिळाले, कित्येक पालक कित्येक पुरुष या बॉम्ब हल्ल्यामुळं मरण पावलेले आहेत. आणि त्यावेळेला आई बापाविना घरादाराविना अनेक मुलं बेघर झालेले आहेत, दिनवाणी मुलं दारोदार हिंडू लागलेले आहेत. आणि अशा मुलांचा सांभाळ कुणी तर करायला पाहिजेत, कुणी तर पुढं यायला पाहिजेत, म्हणून ही संघटना पुढं आली. अशा मुलांचा सांभाळ करण्यासाठी ही संस्था स्थापली गेली. अशी ही माता संघटना मदर्स युनियन ज्याची स्थापना 1945 साली झालेली आहे बघा. आता दुसरी जी आहे ती दुसरी संस्था हाऊसवाईफ्स गृहिणी मंडळ. या संस्थेची स्थापना 1948 साली झाली. या संस्थेचे काम पाहून मी भारावून गेले आणि आम्ही खूप मागे आहोत हे जाणवले, खंतही वाटली. या गृहिणी मंडळाची खूण म्हणजे लाकडाचा मोठा हात, मातीमोल होत चाललेल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी खंबीरपणे पुढे आलेला हा हात.
त्यासाठी प्रथम या गृहिणींनी वर्गणी जमवून देणग्या मिळवून स्वतःची 6 मजली इमारत बांधली. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक एक विषयाचा वर्ग चालतो. पुष्परचना, हस्तव्यवसाय, आहारशास्त्र, गृहरचना, स्वयंपाक यांचे वर्ग इथे चालतात. तसेच आपलं जीवनमान कसं सुधारता येईल, बाजारात कसा करावा, नकली वस्तूपासून सावध कसे राहावे, आपल्याला मिळणाऱ्या पैशात बजेट कसे तयार करावे यांचं तज्ज्ञाकडून ज्ञान दिलं जातं. येथील 5व्या मजल्यावर एक प्रयोगशाळा आहे. तेथे वस्तूतील भेसळ उपकरणांच्या साहाय्याने तपासली जाते. त्यासाठी त्यांचं एक स्टँडर्ड ठरवलं जातं. ज्या वस्तूत भेसळ सापडेल व जिचा भाव मंडळाने ठरविल्यापेक्षा वाढलेला सापडला तर त्यावर सार्वत्रिक बहिष्कार टाकला जातो. यातून जीवनोपयोगी वस्तू, दूध, तूप, कापड यांची कसून पाहणी केली जाते. आणि हा बहिष्कार इतका जबरदस्त असतो की या लाकडी हातासमोर सरकार चळाचळा कापू लागतं. त्यामुळे जपानी दुकानात सचोटीच आढळते. या संस्थेच्या 207 शाखा देशभर पसरल्या आहेत. या संस्थेने सरकारवर एवढी मोठी सत्ता गाजवली आहे. असे काम करणाऱ्या कुठल्याही देशातल्या स्त्रिया करत असतील असं वाटत नाही. काय सांगितलेलं आहे बघा. खरं तर आपण बोध घ्यायला पाहिजे अशा गोष्टीकडून, अशा देशाकडून, अशा स्त्रियाकडून. चांगल्यासाठी बोध हा नेहमी घ्यायचाच असतो. इथं सांगितलेलं आहे. आता दुसरी जी संस्था होती ती हाऊस वाईव्स म्हणजे गृहिणी मंडळ. स्थापना केव्हा झालेली म्हटलं बघा, 1948 साली. आणि या संस्थेचं काम पाहून मी भारावून गेले लेखिका म्हणतात. खरोखर मी आश्चर्यचकित झाले. कारण का आपण किती मागं आहोत. आमच्या संघटना, आमच्या महिला संघटना, तरुण मंडळ काय करतात आणि जपानमधील ह्या स्त्रिया काय करतात हे पाहिलं. आणि खरोखर आपण कितीतरी मागे आहोत. आणि खंत सुद्धा वाटली, वाईट वाटलं, दुःख वाटलं आमच्या संघटना आणि त्यांच्या संघटना. आणि त्यामुळं म्हटलेलं आहे बघा, या गृहिणी मंडळाची खून काय म्हटलेलं आहे बघा, गृहिणी मंडळ हाऊस वाईव्स यांची खून म्हणजे लाकडाचा मोठा हात, लाकूड आणि त्या लाकडापासून हात बनवलेला आहे. हा हात कशासाठी सांगितलेला आहे बघा, हात एकमेकाला साथ देण्यासाठी असणारा हा हात, हातामध्ये हात. आणि त्यामुळं संघटना मजबूत करायचा. कशासाठी तर काय सांगितलेलं आहे बघा इथं, मातीमोल होत चाललेल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी खंबीरपणं पुढं आलेला हात. बुडत्याला हाताचा आधार द्यायला पाहिजे. आणि जेव्हा मातीमोल होत चाललेलं राष्ट्र रक्षण, ह्या राष्ट्रावरती अनेक आसमानी संकट आलेले आहेत, सुलतानी संकट आलेले आहेत, अणुबॉम्ब टाकला गेला. आणि यासाठी आपल्याच स्त्रियांनी खंबीरपणं हात द्यायला पाहिजे, साथ करायला पाहिजेत, मदत करायला पाहिजेत. राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी हा हात सगळ्यांना खंबीरपणं पुढं आलेला आहे. आणि म्हणून याने हा लाकडाचा मोठा हात ही गृहिणी मंडळाची खून सांगितलेलं आहे बघा. यासाठी प्रथम काय केलेलं आहे तर या गृहिणींनी स्वतः देणगी जमवली, वर्गणी जमवली. आणि वर्गणी जमवून स्वतःची 6 मजली मजबूत इमारत बांधली. इतकी मोठी इमारत बांधल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे बघा, प्रत्येक मजल्यावरती एक एक विषयाचा वर्ग चालतो. 6 मजली इमारत आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं, गृहिणी मंडळ, गृहिणींनी जे उपयोगाचा आहे गृहिणीसाठी असे वर्ग इथं चालतात. 6 मजल्यावरती प्रत्येक विषयाचा एक एक वर्ग तिथं चालतो. पुष्परचना असेल, पुष्प, फुलांपासून हार बनवणे किंवा अनेक वस्तू बनवणे, फुलांचा वापर कसा करावा, आकर्षक फुलं कशी मांडावीत याचं ज्ञान तिथं दिलं जातं. आणि त्याच्यातून व्यवसाय म्हणजे व्यावसायिक शिक्षण, मूल्योद्योगी शिक्षण गांधीजींनी 1938 साली आपल्याला सांगितलं होतं. आणि 1948 साली त्यांनी तिथं सुरू केलं होतं. पण आपल्या देशाला अजून सुद्धा याचं स्मरण झालेलं दिसत नाही. म्हणून म्हटलं बा, पुष्परचना, हस्तव्यवसाय, हातापासून सगळे लघु उद्योग करतो आपण, व्यवसाय करतो, हस्तकलेचे व्यवसाय. आणि त्याच्यातून आपण
वस्तू बनवायच्या आणि त्याच्यातून आपण विक्री करायची, असा हस्तव्यवसाय असेल. आहारशास्त्र, आहार, या आहाराला काय काय योग्य गरजेचं आहे, काय काय खाद्यपदार्थ आहारामध्ये असावेत, हे शास्त्र कसं असावं हे शिकवण्यासाठी आहारशास्त्र असेल. गृहरचना, घरातील रचना कशी असायला पाहिजेत, घर बांधणे असेल किंवा अंतर सजावट असेल, हे सगळं शास्त्रोक्त ज्ञान तिथं दिलं जातं. आणि स्वयंपाक तर खूप महत्त्वाचा, कारण आधी सांगितलेलं आहे जपानमध्ये बऱ्याचशा स्त्रिया हॉटेल चालवतात कुठंही, आणि त्यामुळं स्वयंपाक कसा करावा, रुचकर स्वयंपाक कसा असावा, प्रत्येकाच्या आवडीचा स्वयंपाक कसा करावा, कमी पैशामध्ये योग्य भरपेट खाणं कसं द्यावं, हे शास्त्रोक्त ज्ञान त्या 6 मजली इमारतीच्या एक मजल्यावरती दिलं जातं. त्याच्यामध्ये पुष्परचना, हस्तव्यवसाय, आहारशास्त्र, गृहरचना आणि स्वयंपाक असे वर्ग इथं चालतात. अजून काय म्हटलंय बघा, अजून इथं खूप मार्गदर्शन केलं जातं. आपलं बजेट किती आहे आणि या बजेटमध्ये महिन्याचा खर्च कसा करावा, म्हणून म्हटलं बा जीवनमान सुधारण्यासाठी आपलं बाजारहाट कसा आपण करायला पाहिजेत, नकली वस्तूपासून सावध कसं राहायला पाहिजेत. नकली वस्तू आपल्या देशामध्ये किती भेसळ होते, गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालणारी ही भेसळ, नकली वस्तूंचा आपल्या देशामध्ये होत असणारा वापर आणि याच्यातून स्वार्थापोटी हजारो बालकांना, हजारो लोकांना प्राण द्यावा लागतो, हे आपण पाहतो. नकली व्यवसायाचं पेव फुटलेलं आहे आपल्या देशामध्ये. पण इथं काय म्हटलंय बघा, भेसळ, या भेसळपासून कसं आपण सावध राहायला पाहिजेत यासाठी इथं काय केलं आहे बघा, तज्ज्ञाकडून मार्गदर्शन दिलं जातं. नकली वस्तूपासून कसं सावध व्हायचं. 5व्या मजल्यावरती एक प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेमध्ये अशा वस्तूतील भेसळ तपासलं जातं. प्रत्येक वस्तू कुठली आहे, त्या वस्तूचं स्टँडर्ड तपासलं जातं, त्याच्यामध्ये कोणता घटक किती प्रमाणात आहे हे पाहिलं जातं. या घटकाचा माणसाच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम होणार की नाही हे तपासलं जातं आणि त्याच्यातून त्या मंडळाचं परमिशन मिळाल्यानंतर ती वस्तू विक्रीला परवानगी मिळते असं सांगितलं बघा. जसं आपल्याकडं ISI मार्क असेल, 1 मार्क असेल, आपण सगळं पाहतो, तसंच इथं सुद्धा वस्तूतील भेसळ तिथं उपकरणांच्या साहाय्याने 5व्या मजल्यावरती तपासली जाते आणि प्रत्येक वस्तूचं स्टँडर्ड ठरवलं जातं. समजा एखाद्या वस्तूमध्ये भेसळ आढळली तर त्याच्यावरती बहिष्कार टाकला जातो आणि हा बहिष्कार इतका जबरदस्त असतो की ही वस्तू कोण सुद्धा घेत नाही. सरकार सुद्धा या मंडळाला कापरतं, घाबरतं आणि घाबरतं म्हटलं बघा, सरकार सुद्धा या मंडळासमोर चळाचळा कापू लागतं असं म्हटलेलं आहे. इतका जबरदस्त बहिष्कार या मंडळाचा असतो आणि म्हणूनच म्हटलेलं आहे सरकार सुद्धा नमतं होतं अशा प्रामाणिक मंडळासमोर. त्यामुळं जपानी दुकानामध्ये सचोटीत जाणवते. सचोटी म्हणजे प्रामाणिकपणा, चोख काय असेल ते काम व्यवस्थित, भेसळ अजिबात नाही. भेसळ केल्यानंतर बहिष्कार टाकला तर काय होतं, त्याचा माल कुठं सुद्धा खपत नाही हे आपल्याला माहीत आहे. म्हणून म्हटलं पहा, आणि त्याचमुळं असेल या कार्यामुळं पूर्ण जपानभर, देशभर 207 शाखा हे कार्य करत असतात आणि त्यामुळं सरकारवर एवढी मोठी सत्ता या मंडळाची आहे की दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये अशा स्त्रिया काम करत असतील हे मात्र मला जाणवत नाही असं लेखिका म्हणतात. अशा या 2 संघटना. आणि शेवटी सांगितलं बघा, सोज्वल, शालीन, निर्भय जपानी बाईचा स्त्री म्हणून मला अभिमान वाटला. खरोखर आपल्याला अभिमान काही गोष्टीचा वाटायला पाहिजे. कारण का इतका अभिमान का वाटला, तर ही जपानी स्त्री मात्र किती सोज्वल आहे, किती शालीन दिसते, किती नम्र दिसते आणि त्यामुळं एक बाई म्हणून मात्र मला जपानी स्त्रीचा अभिमान वाटला. कारण या स्त्रीने इतकी प्रगती केलेली आहे. कुठलंही काम ती स्त्री करते. हॉटेल चालवण्यापासून, कप धुण्यापासून, बूट पॉलिश करण्यापासून, गाड्या चालवण्यापर्यंत ही काम करते. लग्नाच्या अगोदरच सगळी तरतूद आपण करून ठेवते. घरामध्ये काम केल्यानंतर, त्यांची घरामध्ये बसून राहिल्यानंतर या मुलींची चेष्टा होते. त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या संघटना आहेत त्या म्हणजे हाऊसवाईव्स
आणि दुसरी जी आहे ती म्हणजे मदर्स युनियन या संघटना. या संघटनांचं काम पाहिल्यानंतर मदर्स युनियन 3 मजली इमारत, 70-75 वर्षाची ती अध्यक्ष असणारी ती स्त्री, तिचा तो उत्साह पाहिला, बेघरांना कसं त्याने आधार दिला हे पाहिला. आणि दुसरी संघटना म्हणजे हाऊसवाईफ गृहिणी मंडळ. या गृहिणी मंडळाचं काम सुद्धा पाहिलेलं आहे. लाकडाचा मोठा हात ही त्यांची खून आणि रक्षणासाठी देशाच्या पुढं आलेला हा त्यांचा हात. आणि 6 मजली इमारत, 6 मजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरती एक एक वर्ग चालतो. त्याचबरोबर 5व्या मजल्यावर असणारं त्यांचं ते प्रयोगशाळा. आणि सरकार सुद्धा या मंडळाला घाबरतं. अशी स्त्रियांच्या अनेक संघटना या जपानमध्ये आहेत. म्हणूनच जपानमधली ही स्त्री लेखिकेला भावली. त्यामुळेच लेखिका इंदू साक्रीकर यांनी या प्रवासवर्णनामध्ये जपानच्या स्त्रीचा बाई म्हणून मला खरोखर अभिमान वाटला असं सांगितलं. बा आपल्या पण देशामध्ये सध्या स्त्रिया उत्तुंग अशी कामं करताना दिसतात. सध्या स्त्रिया अनेक क्षेत्रामध्ये पुढारलेल्या दिसतात. आणि जर स्त्रियांनी मनामध्ये आणलं तर देशाची भरभराट व्हायला वेळ लागत नाही. आणि त्यामुळं स्त्री जेव्हा ठरवते तेव्हा ते करूनच दाखवते. असंच काहीसं इथं जिला आपण आदिशक्ती म्हणतो तिच्यातील शक्ती जागृत झाल्यानंतर स्त्रीसुद्धा देशाला प्रगतीपथावर नेऊ शकते. असंच जपानी स्त्री या पाठातून लेखिका इंदू साक्रीकर आपल्याला सांगू पाहतात. हा पाठ इथंच संपला. धन्यवाद.